इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही. अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलं, आणि हे प्रामुख्यानं काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत, अंतरात्मा. आणि त्यात कोण आहेत तर मणिशंकर अय्यर हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आहेत, आता इथे काँग्रेस पक्षामध्येच आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. दुसरे ज्यांनी मनमोहन सिंग यांच्यावरती एक खळबळजनक पुस्तक लिहिलं ते संजय बारू यांनी टेलिग्राफमध्ये आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. आणि त्यानंतर या विषयावरती एक चर्चा सुरू झाली. 5 राज्यातल्या निवडणुका आहेत, बिहारचे निकाल लागून गेलेले आहेत आणि ते अत्यंत निराशाजनक आहे. अशा वेळेला 5 राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये एक झुंज दिली जाते आणि राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका, इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे.